सरकारमधले जे मंत्री आहेत किंवा आमदार आहेत सत्तेतले, ते एकामागून एक अडचणीत येत चाललेत. वाचाळ वक्तव्य म्हणा किंवा इतर गोष्टींमुळे. तर या संदर्भात आपण काय सांगाल? नाही, सरकारमधले अनेक मंत्री, आमदार, खासदार, पक्षाचे नेते ज्या पद्धतीची विधानं करतायत, ज्या पद्धतीनं वाचाळवीरपणा करतायत, मला असं वाटतं की 3 पक्षांमध्ये ही स्पर्धा लागलेली दिसते. पहिले भारतीय जनता पार्टीचे अनेक लोक बेताल वक्तव्य वाटेल ते करत होते. मला वाटतं त्यांना मागे टाकण्याचं काम अजितदादाचा पक्ष मागे करतोय, आपले एकनाथ शिंदेंचा पक्ष मागे करतोय, म्हणजे तो मागे टाकण्याचा प्रयत्न करतोय. आणि मला असं वाटतं की जास्तीत जास्त वाईट कोण बोलेल, अस्लाद्य शब्द कोण वापरेल, जास्तीत जास्त असभ्य अशा प्रकारचं वर्तन आणि वागणूक कोण करेल, तर तिन्ही पक्षांमध्ये ही स्पर्धा लागलेली आहे. माझ्या त्या तिन्ही पक्षांना शुभेच्छा आहेत की त्यांनी अशाच पद्धतीनं सातत्यानं अस्लाद्य वर्तन, अस्लाद्य भाषा आणि असभ्य वर्तन करत राहावं. याकरता तिघांनाही माझ्या शुभेच्छा आहेत.